स्टार्ट. हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आज माझं नाव खरंच होते. आज आपला डे 1 आमचा ट्रेकचा. सो ऑल वेल, मी ठीक, तुम्ही पण ठीक, सगळे ठीक. पॉइंट प्लस पॉइंट जो है, तो मैं आपका गाइड हूँ. जो भी 4 दिन 3 दिन लगेंगे आपके साथ रहूँगा लास्ट तक. तो मेरा नाम चेस राम है. आता आम्ही चिकाला पोचलो इथंच. आता चिकाच्या कॅम्पवर आहे. तिथं वेदर आहे, थोडं थंडी आहे. आता आम्ही इथनं जाणार आहे चिकावर. मेन पॉईंट 3 किलोमीटर ट्रेक आहे. 3 तास पाऊस पडायच्या पहिलं आम्ही पोचू इथं, असा आमचा प्रयत्न आहे. Heaven. This is heaven. This is here. Look at it. Look at it. This is a hell. Oh damn. म्हणजे आता येताना थोडासा त्रास झाला. एवढा आहे श्वास घेऊन थोडा त्रास होता. तर काही पाऊस लागला तरी हळूहळू करत करत पाणी मध्ये असं करत करत आलो. आता चेकमध्ये पोचतो. आता बाहेर चहा वगैरे करते. चहा झाल्यावर चहाचा थोडा स्वाद घेऊन बेस बॉडी आलं. कम्फर्टेबल वाय थंडी वाजते का? नाही गरम आहे, उलट गरम होते. काल शेलारला कुणी पाडला? शेलार काल 3-4दा घसरला आहे. जय पण सिरियस पडला काल स्टार्टिंगलाच. सुरुवात इथे झाली नाही की जय पडला. कालचं वेदर जे होतं खूप म्हणजे पाऊस वगैरे होता. बट आजचं वेदर खूप चांगलं आहे. ऑक्सिजन लेवल बऱ्यापैकी होतं चांगलं. सगळे फिट अँड फाईन आहेत आतापर्यंत. डे 1 फुल पाऊस वगैरे होता, बट आम्ही टाईमवरती पोचलो इथे. सो एवढा काय आम्हाला जाणवला नाही. तर डे 2 11:30 आज कंप्लीट करायचं आहे आणि फुल आज स्नो वगैरे लागतं. सगळे फिट आणि फाईन आहेत. लेट्स होप वरती पण सगळे फिट असतील आणि सबमिट सगळ्यांचा नीट अशी इच्छा माझी तरी आहे, तुमची पण आहे. देवाची कृपा असणे. पुण्यातनं आपलं जे 8 जणांचा जो ग्रुप आलेला आहे सगळे ऑल फिट आहेत. काल आम्ही चिक्कापासून म्हणजे चिक्काचं जे बेस कॅम्प आहे त्या बेस कॅम्पपासून तर ट्रेकला यायला ॲप्रॉक्स 9,500 फुटाचा गेन करावं लागतं. ते गेन करत असताना काही नाले आहेत, ते नाले क्रॉस करावं लागतं. मग होपफुली की पाणी कमी असल्यामुळे आम्हाला काही जास्त मिळालं नाही. पण आता याच्यानंतर मग जे काय पुण्याचं जे व्ह्यू दिसलं तिकडनं राईटने आपल्याला वरती जायचं आहे. त्याला आपण म्हणतो बाल्क वगैरे. दॅट इज द 11,500 फीट. ऑलमोस्ट सगळे फिट आहेत. आतापर्यंत कोणाला ऑक्सिजनचा असा काही प्रॉब्लेम झालेला नाही आहे, पण सगळे फिट आहेत. आणि काल इथं कॅम्प साईट केल्यामुळं आणि त्यात विषय म्हणजे वेदर जे काय खराब झालं होतं, पाऊस पडत होतं, ते पावसाच्या आधी आम्ही इथं पोचलो, ते इम्पॉर्टंट होतं. आणि आज जात असताना आपल्याला रिव्हर क्रॉस करायचं आहे. तर होपफुली की त्या ज्या रिव्हर क्रॉस करणार आहे त्यामध्ये सगळं ग्लेशियरचं पाणी असणार आहे -डिग्रीचं. तर ते आपल्याला पार करत असताना आता माहीत नाही गुडघे एवढं पाणी आहे का कमी आहे. तिथे गेल्यानंतर एक्झॅक्ट कळेल. तिथं फक्त सगळ्यांनी काळजी घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला पुढे चालत राहायचं आहे. स्टार्ट. आज हम लोग कैंप 2 बालू का गिरा जा रहे हैं. फिट है, कोई प्रॉब्लम नहीं है ना मुझे ना लीडर को. कालचा एक्सपिरियन्स खूप भारी होता. इथे येऊन पाऊस पडला पण आम्ही काय थांबलो नाही. म्हणजे दमलेलो थोडा. सगळं दिवसभर नाचून परत ट्रेक करून 1.5 तास, जो 3 तासाचा ट्रेक होता तो आम्ही 1.5 तासात ट्रेक कव्हर केला.
वाला जो है अभी आ जाएगा पूरा गली की तरफ से, इस तरह से राइट साइड में जाना है, वहाँ पे आएगा बालका। जायचे जाणार ना येण्यासारखाच होतं येण्यासारखं. आम्ही 8:30ला ट्रेनमध्ये गेलो, 9 वाजता आम्ही झोपायलो. अरे त्या स्लिपिंग बॅग मध्ये ना हात पण निघा ना, हा ते आहे. त्याच्यामुळे आम्ही झोपलो. आणि साप कुठे बसला होता छातीवर. जन्नत. अख्खी रात्र का आता मी 7 वाजेपर्यंत जोपर्यंत अंधार नाही होतो पण तिथे बघणार आहे. वाह नाइस. ये जो सामने वाले जो दिख रहा है ना गली, यहाँ से हम लोग ऊपर जाएंगे कल समिट के लिए. यहाँ से फिर इधर राइट में जाएंगे और इसके पीछे है जो माउंट देवटिप्पा और माउंट इंद्रस. अभी पहुंच चुके हैं बालूका गेरा. अभी कल के लिए बचा के रखना है एनर्जी. आज तो हमारा क्रिकेट खेलर था. हेलो हाय, हाउ यू फीलिंग टुडे? Can you tell me about your shoes? My shoes. This is Indian jugaad. This is Indian jugaad shoes. Good, nice one. This is a good experience. ऐसा होता है माउंटेन में, सारे जो चीजें होती है ना, उस चीजें को हम लोगों को लेके चलना पड़ता है, जो भी हमारे पास. Good guys, good. How's the Josh? कुछ नहीं. Mid.
क्या कुछ भी ठंडी नहीं है, कुछ नहीं है, आज कोई नहीं बोल रहा। बोला काय बोलायचं तुम्हाला? आता आम्ही एवढं वरती आलो हळूहळू, शब्दात पण सांगू शकत नाही आम्हाला असं वाटतं, कारण काय उरलंच नाही शब्द. एनर्जी आहे. विल डेफिनेटली गो टू द समिट. येस, गुड ब्रो. Now you can see the summit. Cheers for Hamta Pass. Hip hip. Hip hip. टीम खाली आलेली आहे. व्हेरी गुड. हातात सोडला भावानी. मस्त मस्त, एक नंबर एक नंबर. भारी. ते दोघं कुठे आहेत? ऑल गुड. कसं झालं सगळं? बढिया, एकदम मस्त. चलो चेस फॉर हमता पास. आता अनुभव सांगणार प्रत्येक जण. आमचा समिट डे होता. पण मजा आली जोपर्यंत गेलो तिथपर्यंत. फक्त खाली येताना थोडीशी वाट लागली पायांची, बाकी काय नाही. इट वॉज वर्दी एक्सपीरियंस, वन्स इन अ लाइफ टाइम. होगा तो आपको रियलाइज होगा कि आपकी फिजिकल फिटनेस आपके लिए कितनी इंपॉर्टेंट है. हम एकदम टॉप पे गए, मैं तो एकदम एग्जॉस्टेड हो गया था, और जब वापस आए तो एकदम फुल बॉडी में पेन कर रहा था. मुझे EMS भी हो गया था, बट अब सही है. और जो ग्रुप है वो तो बहुत सही है, तो सबके साथ मजा आ रहा है. तू पहिल्यांदा असंच कर. आलीच वेळ कर पहिल्यांदा. आता चढताना काय वाटलं नाही. अरे नकली माणूस नुसता दोन पाऊल चाललं की सर छाती, सर छाती. चढताना स्टार्टिंगला वाटलं नाही. थोडं पुढचं आहे का ना, स्टार्टिंगला वाटलं नाही, पण नंतर पुढे पुढे गेला थोडं हार्ट जास्त पंप होता. पण नंतर काय हळूहळू चढलो वरती. 600 मीटर राहिलं आमचं, पण काय नाही, काय डोंगर इथंच आहे, आम्ही पण इथंच आहे. परत येऊ, सगळे मित्र काय पळून चाललं. सर पण इथंच आहे, एक नंबर. परत येऊ आपण. आणि ह्यासारखा बेस्ट ग्रुप कधी भेटणार नाही बेस्ट आणि बनवू शकत नाही. तर आजचा ट्रेक भारी होता. जात निघताना तर सगळ्यांच्या ह्याच्यात लय जोश होता. जेव्हा स्नो लागला तेव्हा सगळ्यांचं जे फाटून आलेलं ना ते सगळ्यांना कळलंय. काय नाही, पण चढले सगळे. 600 फीट राहील फक्त, पण काय नाही, चढू आपण परत. येताना पण थोडंसं झालं, पण मजा पण आली त्या स्लाइड्स वगैरे स्नो मध्ये. पण ते समिटच आहे, म्हणजे तुम्ही हे केला तर बिकॉज यू आर अ बिगिनर. तो बिगिनर साठी हे फर्स्ट ट्रेक होता आमचा, तरी पण आम्ही किती तरी सुद्धा तुम्ही एवढं चढलात म्हणजे तो ऍक्च्युली आमचा पास म्हणजे काय समिट जिथं जवळपास तुम्ही पोहोचलात म्हणजे तो वेलच आहात तुम्ही. सो त्याच्यामुळं असं काय गिल्टी फील करू नका की नाही झाला. यू आर अ समिटर आहे. अबे काय मारणार थोडी आहे तुला. भारत माता की जय. आज फायनली सबमिट करून आलो हमता पास. आणि बऱ्याचशा बिगिनर ट्रेकर्सला कळालं की किती फिटनेस पाहिजे ट्रेक करण्यासाठी. हिमालयन ट्रेकर मेन म्हणजे असं तुमचं ॲक्लिमॅटायझेशन ते व्यवस्थित झालं तर तुम्ही कुठलाही ट्रेक सबमिट करू शकता.
सर्वप्रथम सगळ्यांचं अभिनंदन. आणि जे काय स्वप्न तुम्ही घेऊन आलो होते की आमचा पास करायचं आहे, प्रत्येकाने आमचा पास केलं. हे तुमच्यासाठी नवीन एक अनुभव होतं. तुम्हाला अनुभवामध्ये काय शिकायला मिळाला महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टाईम मॅनेजमेंट. बरोबर, आपण टायमावरती सगळ्या गोष्टी केल्या तरच त्या सगळ्या गोष्टी, कारण माउंटेनमध्ये आल्यानंतर ना माउंटेन आपल्या हिशोबाने चालतो, त्याच्यामुळे त्याच्या हिशोबाने आपल्याला चालायचं असतं. जर जे काय आपण म्हणतो ना, जसं मगाशी म्हणाला की पृथ्वी की माउंटेन ऑलवेज बी देअर, म्हणजे कायम इथेच आहेत. आपला जर जीवन असेल तर परत आपण येऊ शकत नाही. सो त्याच्यामुळे काय परत तुम्ही कधी तुमचं आता सध्या वय किती 17-18 वगैरे आहे, तर तुम्ही अख्खा आयुष्य पडलं तुमच्यासोबत. तुम्ही कधी या कधी करा, बेस्ट आहे. फक्त एवढंच की करत असताना सगळ्या काळजी महत्त्वाची घ्यायची की आपण जात असताना कुठल्या ट्रेकला चाललो त्याची माहिती घेणं गरजेचं असतं. तिथं आता सध्या वेदर कसं असेल, काय असेल, या सगळ्या गोष्टींची आपण माहिती काढून घ्यायची. प्लॅन करायचं. उगाचच बॅग भरला आणि निघालो त्याला काय अर्थ नाही. तर आता सध्या तुम्ही इन्व्हॉल्व होताय याच्यामध्ये, चांगलं आहे की तुम्ही आता नेचरशी कनेक्ट राहताय. असंच थोडं भविष्यामध्ये ट्रेक करत राहा. तुम्हाला कशाची गरज लागली, काय तुम्हाला वैयक्तिक कधी जायचं असेल तर मला बिंदास विचारा, मी तुम्हाला सगळ्या गोष्टीची माहिती देईन. पण वर्षातून एकदा तरी तुम्ही बाहेर पडा, म्हणजे तुम्हाला कळेल की ॲक्च्युली आपली व्हॅल्यू काय आहे. कारण निसर्गामध्ये आल्यानंतर आपली व्हॅल्यू आपल्याला कळते. बरोबर, आज आपल्याला एवढी भूक लागली होती, एवढं सगळं त्रास झाला होता, पाणी नव्हतं, तरी सुद्धा आपण ते ॲडजस्ट करत चाललो होतो. घरी कसं होतं की सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात ना, पण इथं तसं नव्हतं. बरोबर, तर याच गोष्टी आपण शिकण्यासाठी आलोय. याच गोष्टी शिकून घरी जाऊन त्या याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायचं आपल्या लाईफमध्ये. उगाच आई बाबांना वगैरे त्रास देण्यात काय अर्थ नाही. कारण का इथं आल्यानंतर आपल्याला कळालं ना की आलोय तर मग आपण आपल्या कामं आपण स्वतः केलं पाहिजे. आपले बॅग भरले पाहिजे, आपल्या जेवणाचा डबा दिला की त्यांनी ते आपलं घेऊन जायचं आणि परत चालत राहायचं या गोष्टी. तर एवढंच आहे. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. कधी तुम्हाला वाटत असेल त्यावेळेस कधी नक्की सांगा मला, मी तुमच्याबरोबर ऑलवेज आहे. पण विदाउट गायडिंग कुठेही जायचं नाही आणि माउंटेन मध्ये मस्ती नाही. चलो, नाइस. सुनकर अच्छा लगा. ये हमारी टीम, कुछ तो बोलो यार. बोलो कालूराम, इनका नाम कालू है. अभी आप बात करेंगे. आप कैसे लगे ट्रिप करके, आप बता सकते हो मिस्टर कालू? वाह मिस्टर कालू. काय रे, काय आलं तुला? चालतं ती गेली निघून, मी एकटाच राहिलो. बस श्वास घेता येत नाहीये. कुणा बरोबर आलता तू? 2 मित्र होते माझ्यासोबत. पाणी घे. पाणी पी. का त्रास होतो तुला? श्वास घेता येत नाहीये. डोळे व्यवस्थित पुसले, पाणी आलं लागलंय तू डोळ्यातून. हा काय आनंद भेटलाय पोरांना. गाड्या दिसले म्हणून ट्रेक कम्प्लीट झालं. गाइस वी आर रिच. हेलो गाइस, हेलो एवरीवन. फाइनली हाँ, अभी मैं बोलता हूँ इतनी खुशी आली का रेंज. आले 4 दिवसांनी रेंज आली. आप लोग अपना हमता पास ट्रैक अच्छे से करके आए, इसके लिए आपको बहुत बहुत बधाई. और हमारी टीम का जो मोटो होता है वो सबसे पहले होता है सेफ्टी. से बहुत बहुत बधाई. और आशा करता हूँ आपको हमारे हिमालयन हाइकर की सर्विसेज, हॉस्पिटलिटी, एकोमोडेशन सारी चीज़ें अच्छी लगी होगी. और आगे भी आप सेवा का मौका देंगे हमें. आपके ग्रुप्स आएंगे किसी भी ट्रैक में, हिमाचल में, उत्तराखंड में, कश्मीर में, लद्दाख में, तो हम ये इतने सारे ट्रैक ये है आपके बोर्ड में दिख रहे होंगे, ये भी करवाते हैं. तो आइए, आपका फिर से स्वागत है नए किसी ट्रैक में, नए किसी सफ़र में. तब तक के लिए आपको बहुत बहुत धन्यवाद और बहुत बहुत बधाई. थैंक यू सो मच.
माझा हात इथं होता अजिबात सापडले कसा मारला बेकारा? याची सगळ्यात जास्त त्या चढली ना बरं. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. Keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, 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 get the guns out. Dropping bodies in the place till the sun's out. Can't fuck with this, I'm going to try. Cause when the bullets fly, I'm the last one to die. Slow down, don't wanna hear it talking shit, fuck the drama. You keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, quick clip, get the guns out. आजचा शेवटचा दिवस मानालीचं. काय मित्रांनो कसं वाटतंय आता? ओके ठीक वाटतंय. सोडायचं तुमचं काय? 1 महिना झाला घरीच नाही गेलो आता. अरे अरे देवा. खूप छान वाटतंय. काय घरी चाललंय? काय अपेक्षा पोरांकडनं? खूप छान वाटतंय यार. काय नो कमेंट्स. रडा लागला पोरगा. जयचा भाऊ आहे ना. पुन्हा येईल